मित्रांनो, आपण पैसा वाढवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो, पण कधी देवाच्या नजरेत आपली किंमत वाढवण्यासाठी मेहनत केली आहे का? जगातील यशस्वी लोक म्हणतात, पैसा वाढवण्यापेक्षा स्वतःची किंमत वाढवा. आणि हाच नियम अध्यात्मातही लागू होतो. पुण्य कमावणारे खूप असतात, पण परमेश्वराला प्रसन्न करणारे फारच कमी असतात. म्हणूनच श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण देव म्हणतात, मनुष्यानाम सहस्त्रेषु. याचा अर्थ, मनुष्यांमध्ये हजारात एखादाच मला खऱ्या अर्थाने जाणण्याचा प्रयत्न करतो आणि माझी प्रसन्नता मिळवतो. जे लोक देवाच्या नजरेत आपली किंमत वाढवतात, त्यांचे दुःख कमी होतात, त्यांच्या सुखात वाढ होते आणि परमेश्वर स्वतः त्यांना सहाय्य करतात. पण आता प्रश्न आहे, देवाच्या नजरेत किंमत कशी वाढते? त्यासाठी आपली प्रत्येक क्रिया निर्हेतुक असली पाहिजे. म्हणजे अशी क्रिया ज्यामध्ये स्वार्थ, भीती, प्रसिद्धी, उपकार, दया, अपेक्षा काहीच हेतू नसतो. हे 9 हेतू आपल्या क्रियांना अशुद्ध करतात. 1. अभिमान, म्हणजेच कोणाचा तरी अभिमान घेऊन आपण क्रिया करतो. 2. लोक काय म्हणतील याच्याविषयीची चिंता करून आपण ती क्रिया करतो. 3. त्रिगुणात्मक ममता, म्हणजे त्या ममतेने आपण क्रिया करतो. 4. स्वार्थ, म्हणजे ही क्रिया केल्यामुळे याच्याकडून मला काहीतरी फायदा होईल या हेतूने क्रिया करतो. 5. भीती, ही क्रिया केली नाही तर लोक मला काय म्हणतील म्हणून क्रिया करतो. 6. प्रसिद्धीची इच्छा, कीर्तीसाठी क्रिया करतो. 7. उपकाराची अपेक्षा करून क्रिया करतो, म्हणजे याचे माझ्यावरती उपकार वर्तले होते किंवा यांनी माझे उपकार मानले पाहिजे. 8. कीव, म्हणजे त्या पात्राची कीव करून आपण क्रिया करतो. आणि 9. राज्यस्वृत्तीने क्रिया करतो. आता स्वतःचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की आपल्या जवळपास प्रत्येक कृतीमध्ये यापैकी काही ना काही हेतू असतोच. म्हणून परमेश्वराला प्रार्थना करा, हे श्रीकृष्ण महाराज, माझ्या क्रियांमध्ये जे काही हेतू असतील ते आपण मोडून काढा आणि माझी क्रिया निर्हेतुक करून आपण स्वीकारात घ्या. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी जो त्याग आपण करतो तो त्याग कशा प्रकारचा असला म्हणजे परमेश्वराच्या नजरेत आपली किंमत वाढते हे समजण्यासाठी आता एक जबरदस्त गोष्ट ऐका. एका दुर्गम भागातील मंदिरामध्ये 2 व्यक्ती आल्या होत्या. त्या मुक्कामी राहणार होत्या. संध्याकाळी अचानक एक तिसरी व्यक्ती तिकडे आली आणि वातावरणात बिघाड झाल्यामुळे ती व्यक्तीही तिथेच राहते. मग त्या व्यक्तीची भोजनाची व्यवस्था हे 2 जण करतात. ते म्हणतात, आमच्याकडे जी काही शिदोरी आहे ती आपण 3 वाटून खाऊ. पहिल्या व्यक्तीकडे 5 भाकऱ्या असतात आणि दुसऱ्या व्यक्तीकडे 3 भाकऱ्या असतात. मग त्या 8 भाकऱ्या एकत्र करून त्याचे 3 समान हिस्से करतात आणि ते 3 ते हिस्से खाऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिसरा प्रवासी निघतो, पण तो त्यांचं आदरातिथ्य पाहून खुश होऊन त्यांना 8 सुवर्ण मुद्रा देतो आणि सांगतो की हे दोन्ही तुम्ही आपसात वाटून घ्या. तो गेल्यानंतर ह्या दोघांना प्रश्न पडतो की ह्या मुद्रा कशा वाटायच्या. पहिली व्यक्ती म्हणते की 4 मुद्रा तू घे, 4 मुद्रा मी घेतो. दुसरी व्यक्ती म्हणते, तसं नाही चालणार, माझ्या 3 भाकऱ्या होत्या म्हणून मला 3 मुद्रा आणि तुझ्या 5 भाकऱ्या होत्या म्हणून तुला 5 मुद्रा. मग त्यांच्यातला मतभेद काही सुटत नाही म्हणून ते पुजाऱ्याकडे जातात. पुजाऱ्यालाही हा प्रश्न सुटणारा नसतो. तो पुजारी म्हणतो की मी देवाला विचारतो, तुम्ही आज मुक्काम करा, मग तुम्हाला उद्या उत्तर सांगतो. मग दुसऱ्या दिवशी तो पुजारी येऊन त्यांना उत्तर सांगतो की 5 भाकऱ्या ज्याच्या होत्या त्याला 7 सुवर्ण मुद्रा आणि 3 भाकऱ्या ज्याच्या होत्या त्याला 1च सुवर्ण मुद्रा द्यायची. हे उत्तर ऐकून ते दोघंही अचंबित होतात. मग तो पुजारी देवाने सांगितलेलं त्याचं विश्लेषण सांगतो की 5 भाकऱ्या असणाऱ्याने स्वतःच्या वाट्यातील 7 भाग त्यागले होते, कारण 5 भाकऱ्यांचे 15 हिस्से झाले होते
आणि त्याच्यातले 8 हिस्से त्यांनी स्वतः खाल्ले आणि 7 हिस्से त्या तिसऱ्या व्यक्तीला दिले. आणि 3 भाकऱ्या असणाऱ्या व्यक्तीने एकच हिश्श्याचा त्याग केलेला आहे, म्हणून त्याला 1 आणि 5 भाकऱ्यावाल्यांना 7 सुवर्णमुद्रा. यातून आपण काय शिकायचं मित्रांनो? दुसऱ्याच्या मालमत्तेचा त्याग करून मोठं पुण्य मिळत नाही. स्वतःच्या सत्तेतील गोष्टींचा त्याग केल्यावरच परमेश्वर प्रसन्न होतो. आणि ज्या दिवशी आपली क्रिया निर्हेतुक होईल त्या दिवशी देवाच्या नजरेत आपली खरी किंमत वाढेल. आजच्या भागात आपण इथेच थांबू. मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझ्या सांगितलेल्या गोष्टींशी आपण सहमत नसाल तरीही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत जय श्री कृष्ण.